चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा अशी भावना सध्या प्रत्येक पुणेकरांच्या मनात आहे। खरं तर माऊलींच्या दर्शनाची जी उत्कट भावना आहे, आंतरिक जी ओढ आहे, ते सध्या आपण पाहू शकताय की संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरामध्ये विसावलेला आहे आणि हे दर्शन घेण्यासाठी गेली तासोनतास जे भाविक आहेत ते दर्शन रांगेमध्ये उभे आहेत। ज्यांना दर्शन रांगेमधून दर्शन घेणं शक्य नाही असे सर्व मुखदर्शन घेण्यासाठी सुद्धा या भाविकांनी मोठी गर्दी केलेली आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकताय की खरं तर 500 मीटर पर्यंत जी दर्शन रांग आहे ती लांब गेलेली आहे आणि पुढे सुद्धा मुखदर्शन घेण्यासाठी सुद्धा भाविकांची जी आहे ती मोठी रांग खरं तर रात्रीपासूनच होती आणि सकाळपासून सुद्धा आतापर्यंत ही रांग जी आहे ते सुरू आहे। दर्शन घ्यावं त्या ओढीनं हे सर्व भाविक वेगवेगळ्या ठिकाणाहून येत आहेत आणि दर्शन घेण्यासाठी त्यांनी जी सकाळपासूनच मोठी गर्दी केलेली आहे। मुखी विठ्ठलाचा नामघोष करत, जयघोष करत अगदी मनोभावे हे माऊलींच्या पालखीच्या समोर लीन होत आहेत, दर्शन घेत आहेत। ज्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी या संत संप्रदायामध्ये मोठं योगदान दिलं असं म्हणतात की जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज या संत संप्रदायाचे त्यांनी पाया रचला आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज या संप्रदायाचे कळस झाले। अशा दोन मुख्य पालख्या आज पुण्यामध्ये विसावलेल्या आहेत। आज दिवसभर या पालख्यांचा मुक्काम आहे तो पुण्यामध्ये असणार आहे। मात्र या सर्व पालख्यांचं दर्शन घेण्यासाठी मनोभावे या ठिकाणी भाविक येत आहेत, दर्शन घेत आहेत। रात्रीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पालखीचं दर्शन घेण्यासाठी हजेरी लावलेली होती आणि आज आपण सकाळपासून हे चित्र पाहतोय की सर्व पुणेकर जे आहेत ते विठ्ठलमय झाले आहेत, भक्तिमय झाले आहेत, वारीमय झालेले आहेत असं चित्र सध्या विविध भागांमध्ये दिसतं आहे। आपल्या लाडक्या संतांच्या दर्शनासाठी सध्या भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। अगदी मनोभावे हे सर्व भाविक या ठिकाणी येत आहेत, त्या पादुकांच्या चरणी लीन होताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतोय की कशा पद्धतीने एक मोठी गर्दी केलेली आहे। अधीर जो बुका आहे, अधीर टीका आहे तो माथ्यावरती लावलेला आहे आणि मुखी विठ्ठलाचं नामघोष करत हे सर्व भाविक या ठिकाणी जमलेला आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन अभिजित सोबत लक्ष्मण जाधव, टीम मराठी, पुणे। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले साथ सच MDH। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।